नमस्कार मंडळी. तर आज आपण जातोय विरारला. द्वारकाधीश मंदिर आहे तिकडे. तर तुम्हाला दाखवणार आहे आज द्वारकाधीश मंदिरला कसं जायचं. तर आता मी नालासोपारा स्टेशनला आहे. नालासोपारा स्टेशनवरून स्लो ट्रेन पकडून मी विरारला उतरेन आणि विरारवरून बस किंवा शेअरिंग ऑटो मिळते का बघू. तुम्हाला दाखवतो पुढे कसं जायचं ते. तर नालासोपारा स्टेशनला गर्दी बघा तुम्ही किती आहे ती. हे इकडे विरार स्टेशन आहे आणि विरार स्टेशनच्या बाहेर हे वसईनगर महानगरपालिकेचं तलाव आहे, गार्डन. तिथे बस डेपो आहे आणि इथून 303 किंवा 310 नंबरची बस द्वारकाधीश मंदिराकडे सुटते. तर आपण बघूया. इथे गर्दी दिसते, समोर गर्दी बघा. इथून सुटणार आहे पण तिकडे ऊन आहे म्हणून मी गेलो नाही. इकडे भाजीवाले वगैरे बसले आहेत. मंदिरात जाण्यासाठी लाईन लागले आहे बघा. केवढी लाईन लागलाय बघा. तीनशे 8 बस आहे, ही पॅक झाली आहे आणि ती 310 नंबर आले. आता आम्ही कदाचित त्या बसला मध्ये जाऊ. काय कळत नाही, ही तर पॅक झाले. 310 नंबर आहे. बसायला भेटलंय, म्हणजे काकाने जागा अडवून ठेवली पण मी घेतली कारण ते मध्येच घुसलेत नाही. पाचच्यांना जागा अडवून ठेवलंय. गर्दी बघा, बस पूर्ण पॅक झाले. गर्दी बघा. इथून मंदिर आहे ना 31 मिनिटं दाखवत आहे. म्हणजे अर्धा तास आहे जवळजवळ आणि 9 किलोमीटर आहे. 9 किलोमीटर मंदिर. पण ही बस कुंभारवाडा कुठेतरी तिथे, तिथून उतरून 1 किलोमीटर काहीतरी चालायला लागतं. आता बघूया आपण जाऊन, प्रत्यक्षात आपण जाऊ तोपर्यंत काय कळणार नाही. कुंभारपाड्याला उतरलोय. कुंभारपाडा आणि कुंभारपाड्यावरून लेफ्ट घेऊन हा इकडे आतमध्ये जातो द्वारकाधीश मंदिराकडे. पण इथून मॅपला अर्धा तास दाखवतोय. आता तिथून चालत जायचं आहे, अर्धा तास दाखवतोय मॅपला. गर्दी बघा, सगळे तिकडेच जातात ना लोक. खूप गर्दी आहेत. मला घरून पण सांगितलं पावजीने की गर्दी आहे खूप. लावलेला आहे द्वारकाधीश मंदिराकडे जाण्याचा मार्ग. गर्दी बघा, पुढून पण लोक, इकडून पण लोकच लोक आहे. आहे बाहेरचा, तो कुंभारपाड्यात येतो आणि हा ना, ही इथून लाईन आहे दर्शनाची. आता मी लाईन मध्ये उभा नाही राहते कारण खूप मोठी लाईन आहे. दाखवतो. लाईन बघा केवढी आहे. आणि ते तिकडे मंदिर आहे पुढे. हे इकडे मंदिर आहे. गर्दी बघा काय. हा इकडे पार्किंग लॉट आहे सर्व. ओके, ठीक आहे. काय करायचं या गर्दी. काय बघ, आतमध्ये पण जाऊ शकत नाही आपण. गर्दी बघा काय आहे. चिक्कार गर्दी आहे. चुकीच्या दिवशी आलो मी पण. म्हटलं बघूया काय आहे. खूप ऐकत होतो द्वारकाधीश मंदिर. गर्दी बघा, गर्दी. आता असं वाटतं मी चुकी केलंय. हे गर्दी बघून चुकी केली असं वाटतंय मला. हे लाईन बघा आणि पुढे पब्लिक बघा. जो लाईन मध्ये उभा नाही आमच्यावर काय तो. सच्चे भाविक आहे ते.
वॉशरूम ह्याच्यात कोण हरवलं तर कळणार पण नाही. ही प्रसादीसाठी लाईन आहे वाटतं. ही बघा मला वाटतं मला डायरेक्ट प्रसादीच्या रांगेत उभा राहायला लागेल. चप्पल हरवली ना, चप्पल काढली तर चप्पल बघायला यायचंच नाही परत. मंदिर आहे लोक आहे ना जशी गावात आपल्या जत्रेला लोक असतात तर तशी त्या हाल आहे. लोक बाप रे बाप रे बाप रे. फायनली आपण पोहोचलोय मंदिरात. काही दर्शन नाही घेत आहे कारण खूप मोठी लाईन होती. मला पण घरी जायचं बरं काम आहे थोडं. बस रील हो गई, दर्शन नहीं लेना है हमको, बस हो गए. क्या है यार. फायनली आपण पोहोचलोय द्वारकाधीश मंदिरात. पण पाठी गर्दी बघा. लाईनीत उभं राहिलात ना तरच आत जायला येते. मी काही लाईनीत नाही उभं राहिलो. इथूनच आता दर्शन घेऊन आपण मागे जाऊया. बाजून आलो आपण आत. इथे इकडे गेटवर अडवत आहेत. लाईन मध्ये राहिले तरच येतात. मी तिकडून पिढून आलोय, इथून आत आलोय. मग आता इकडून असं येऊन इथून इकडे पाठी आलोय. हे मंदिर हे गिरिराजी मुखरविंद आहे. दंडवती शिला आहे इथे. आणि ही ना आपल्या रामाची मूर्ती, श्री भगवान रामांची मूर्ती इथे दिसत नाही कारण ऊन पण खूप आहे. उद्धव कुंड आहे इकडे. श्रीकृष्ण कुंड, श्री दानघाटी, गोवर्धन आहे. मानसी गंगा, श्री मानसी गंगा, श्री चंद सरोवर. हे पडलंय नेमप्लेट. श्री गोविंद कुंड आहे पण हे पडलंय ती नेमप्लेट. आणि हे कुसुम सरोवर, श्री अन्यर. हे करते कुंड आहेत वेगळे. श्री प्रथम मिलन, गुलाल कुंड आहे, अप्सरा कुंड, नवल कुंड. श्री पुंचरिका लोटा. ही थोडक्यात माहिती सांगितली इथे. म्हणजे मंदिर कसं कसं आहे ते वगैरे सांगितलंय. आता आम्ही निघालोय आणि दर्शन पण थांबवलंय. म्हणजे नैवेद्य दाखवत आहेत त्यामुळे दर्शन थांबवलंय. लाईन पण पुढे जात नाही दर्शन. त्यामुळे बरं झालं ह्याच्यात लाईनमध्ये उभं नाही राहिलो. खूप उशीर झाला लाईनमध्ये उभं राहिलो. लाईन खूप मागून होती. आता निघालोय मी. चला बाय बाय. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.